नमस्कार मंडळी, दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीवर मी शीतल तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते। आजचा विषय आहे अधिक मासामध्ये आपल्या कुलदेवीची ओटी कशी भरायची। तर तुम्ही सर्वांनी याबाबत माहिती ऐकून घेण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा। चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला धार्मिक आध्यात्मिक माहिती ऐकायला नेहमीच आवडत असेल तर नक्कीच दिल्लीकर मराठीला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा जय माता दी। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। मंडळी, अधिकाचा महिना सुरू झालेला आहे आणि हा महिना भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे। या महिन्यामध्ये भगवान श्रीहरी विष्णूंची सेवा उपासना केल्यामुळे आपल्याला पुण्याची प्राप्ती होते, मोक्षाची प्राप्ती होते असं म्हटलं जातं। तर या महिन्यामध्ये आपल्याला कुलदेवीची जी काही ओटी भरायची आहे त्या संबंधित मी जे काही पॉइंट्स काढलेले आहेत तर एक एक करून मी ते तुम्हाला सर्व समजावून सांगते। तर बघा, 17 मे 2026 ते 15 जून 2026 हा यंदाच्या अधिक मासाचा शुभ काळ असणार आहे। तर सुरू झालेला आहे अधिक ज्येष्ठ महिना। बघा मंडळी, कोणताही महिना असो काही हरकत नाही, पण त्या महिन्यामध्ये जे काही सण उत्सव व्रतवैकल्य येतात, भलेही मग ते कोणत्याही देवी देवतेला समर्पित असले तरी त्या कार्यात आपण आपल्या कुलदैवताला विसरू नये। चला तर मग यंदाच्या वर्षात आलेल्या या जास्तीच्या महिन्यामध्ये, म्हणजे ज्याला आपण धोंडा किंवा अधिक मास म्हणतोय, तर या धोंड्याच्या महिन्यामध्ये आपण आपल्या कुलदेवीचा मान सन्मान करूया, ज्याला ग्रामीण बोली भाषेमध्ये आपण देवीचा मानपान असंही म्हटलं जातं। तर बघा, आपल्याला काय करायचं आहे, या अधिक महिन्यामध्ये आपल्या कुलस्वामिनीची ओटी भरायची आहे। तर अधिक महिन्यामध्ये कुलदेवीची ओटी आपल्याला आठवणीने भरायची आहे। ते करायला किंवा ती ओटी भरायला अजिबात विसरायचं नाहीये। बघा, अधिक मासातल्या कोणत्याही दिवशी फक्त अमावस्येचा दिवस सोडून आपण आपल्या देवीची ओटी भरावी, किंवा या महिन्यामध्ये येणारे देवीचे वार जसं की मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा किंवा अष्टमी या तिथींना जरी आपण देवीची ओटी भरली तरी सुद्धा चालणार आहे। साहित्य काय काय लागतं ते सांगण्याआधी एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगते। कुलदेवीची ओटी तुम्ही घरच्या घरी सुद्धा भरू शकता। म्हणजे आपल्या देवघरामध्ये आपण आपल्या कुलदेवीची स्थापना केलेली असते, मग ती मंगल कलशाच्या स्वरूपात असू शकते किंवा आपल्या कुलदेवीची मूर्ती त्या स्वरूपात असू शकते, कुलदेवीचा टाक असू शकतो किंवा कुलदेवीचा फोटो असला तरी पण आपण या कुलदेवीची ओटी घरच्या घरी आपल्या देव्हाऱ्यासमोर बसून भरली तरी सुद्धा चालेल। म्हणजे नंतर आपण ती आपल्या कुलदेवीच्या समोर ठेवून देऊ शकतो। त्याचबरोबर आपल्या जवळपासच्या एखाद्या देवीच्या मंदिरात जाऊन, म्हणजे तिलाच आपण, त्या देवीलाच आपण आपल्या कुलदेवीचं रूप मानून तिची ओटी भरली तरी सुद्धा चालेल। म्हणजे भलेही ती देवी आपल्या कुलदेवीचं स्वरूप नसली तरी पण चालेल। म्हणजे आता समजा आपली कुलदेवी तुळजापूरची आई तुळजाभवानी आई असेल आणि आपण ज्या मंदिरात जाणार आहोत आपल्या जवळपासच्या, तर ते देवीचं म्हणजे लक्ष्मी रूप असू शकतं, कालिका रूप असू शकतं किंवा अन्य कोणतंही रूप असू शकतं। तर आपण काय करायचं आहे, समजा आपल्याला मूळपीठावर जाणं शक्य नाहीये, आपल्याला आपल्या देवघरातल्या देवीची ओटी काही कारणांनी भरणं शक्य नाहीये, म्हणजे आता काहींकडे ते आपल्या कुटुंबापासून दूर राहत असल्यामुळे काय होतं की कुलदेवीचा टाक असेल, मूर्ती असेल, फोटो असेल, यापैकी काहीच नसतं। तर मग आपल्याला जवळपासच्या एखाद्या देवीच्या मंदिरात जाऊन तिलाच कुलदेवीचं रूप मानून तिची ओटी भरली तरी सुद्धा चालतं, किंवा आपण आपल्या तुळशी समोर बसून सुद्धा तिलाच कुलदेवीचं रूप मानून देवीची ओटी भरू शकतो। किंवा तुमच्यापैकी काही जणांना जर देवीच्या मूळपीठावर जाऊन ओटी भरून येणं शक्य असेल तर तुम्ही तसंही करू शकतात, कारण अधिकाच्या महिन्यामध्ये बरेच जण आपल्या कुलदैवताला जातात, म्हणजे त्यामध्ये आपली कुलदेवी येते, कुलदेव येतात, त्यांच्या दर्शनाला जातात। मग तुम्ही योगायोगाने समजा अधिक महिन्यामध्ये कुलदेवीच्या मूळपीठावर गेलात आणि तिथे जाऊन देवीची ओटी भरली तरी सुद्धा चालणार आहे। बघा, आता आपण ज्या ठिकाणी राहतो, मग ते आपल्या गावाचं ठिकाण असेल किंवा दुसऱ्या एखाद्या गावात आपण राहत असू, आपलं नोकरीचं ठिकाण आहे म्हणून आपण एखाद्या शहरामध्ये स्थायिक झालेलं असू, आणि मग तिथे आसपास एखाद्या देवीचं मंदिर असेल, जसं की तिथली ग्रामदेवता असू शकते, स्थानदेवता असू शकते किंवा देवी लक्ष्मीचं मंदिर असू शकतं किंवा अन्य कोणत्याही देवीचं मंदिर असू शकतं, तर तिलाच आपण आपल्या कुलदेवीचं रूप मानून तिची ओटी भरली तरीही चालतं। बघा,
देवीची रूपं, तिची नावं वेगवेगळी आहेत, पण मानलं तर कोणतीही देवी एकच आहे, फक्त तिची रूपं वेगवेगळे असतात एवढं जरी आपण लक्षात ठेवलं आणि तिथे जरी आपण त्या देवीचा मानपान केला तरी सुद्धा चालतं. तसेच ओटी साहित्यामध्ये काय काय लागतं आता मी तुम्हाला ते सांगणार आहे. बघा, सगळ्यात पहिलं तर आपल्याला ओटी भरण्यासाठी वस्त्र लागेल, त्याचबरोबर पाण्यासह असलेले नारळ, म्हणजेच काय परिपक्व नारळ, की ज्या नारळामध्ये खोबरंही असलं पाहिजे, त्याचबरोबर नारळाला शेंड्याही असल्या पाहिजे आणि नारळ जर असं आपण थोडंसं हलवून बघितलं तर त्याच्यामध्ये पाणीही असलं पाहिजे. म्हणजे असं परिपक्व नारळ आपल्याला देवीची ओटी भरण्यासाठी लागणार आहे. एक पूर्ण फळ ज्याला आपण म्हणतो तर त्यामध्ये नारळाचा समावेश होतो. म्हणूनच ओटी भरण्यासाठी शक्यतो नारळ वापरलं जातं. त्याचबरोबर शृंगाराचं साहित्य, बघा आपण स्त्रिया आहोत, आपली कुलदेवी सुद्धा एक स्त्री आहे, जिला महाकाली, महादेवी किंवा असं एक राजेशाही नावामध्ये आपण तिचा उल्लेख करत असतो, बरोबर. तर मग आपल्याला जसं तयार होण्यासाठी, नटण्यासाठी, सजण्यासाठी काही गोष्टी लागतात, त्याचप्रमाणे देवीच्या मंदिरात आपण जातो, देवीची अनेक रूपं आपण बघतो, तर देवीचं रूप कसं एकदम सजवलेलं असतं, म्हणजे पाहताच आपण तिच्याकडे आकर्षित होतो, आपल्याला तिच्याकडे बघतच राहावं असं वाटतं, म्हणजे अगदी नटून देवीचं रूप आपल्याला बऱ्याच वेळा दिसतं. तर म्हणूनच देवीच्या शृंगाराचं साहित्य न्यायला सुद्धा विसरायचं नाहीये. जसं की त्याच्यामध्ये मणिमंगळसूत्र येतं, जोडवी येतात, हळदी कुंकू येतं, वेणी, गजरा, टिकली, बांगडी यासारख्या गोष्टी आणि पसाभर धान्य. मग त्यामध्ये तुम्ही गहूही नेऊ शकतात, काही हरकत नाही, पण सामान्यतः देवीची ओटी भरण्यासाठी तांदळाचा समावेश होतो आणि तांदळाला पूर्णान्न म्हटलं जातं. त्याच्यामुळे तुम्हाला जमलं तर तुम्ही तांदूळच न्या आणि तांदूळ हे अखंड म्हणजे न तुटलेले असावेत, याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने आपण ओटीचं साहित्य सगळं एकत्रित जमवून जुळवून नेऊ शकतो. बघा, आता वस्त्राचा रंग लाल, हिरवा, पिवळा, गुलाबी, केशरी यापैकी कोणताही घेऊ शकता. देवीला जर एक महा या स्वरूपात आपण तिला म्हणतो, म्हणजे महाकाली, महाजननी, राजराजेश्वरी, महालक्ष्मी, म्हणजे काहीतरी आपण तिला उपमा देतो, बरोबर. तर मग आपण समजा साडी नेली तर आपण शक्यतो काठपदराची साडी नेण्याचाच विचार करावा. पैठणी साडी किंवा जरतारी साडी ज्याला म्हणतात, तर त्या पद्धतीने आपण साडी नेऊ शकतो. यथाशक्ती आपल्याला जेवढ्या पद्धतीने, म्हणजे जेवढ्या किमतीची किंवा ज्या प्रकारे आपली कुवत आहे त्या पद्धतीने नेणं शक्य होईल त्या पद्धतीने आपण नेऊ शकतो. याच्यामध्ये असं काही नाही हलकं भारी असं काही नाही. फक्त साडी नेताना आपण विचार काय करायचा आहे की तिचा रंग साजेसा असावा. मी तुम्हाला रंग सांगितले, लाल, हिरवा, पिवळा, गुलाबी, केशरी यापैकी एखादा रंग तुम्ही नेऊ शकता. काळी साडी काही देवीला आपण नेसवत नाही, त्यामुळे काळा रंग किंवा एकदम पांढरा शुभ्र रंग नेणं आपण टाळलं तरी पण चालेल. आणि म्हणजे ज्या काही ओटी वगैरे आपण भरतो किंवा शुभ कार्य वगैरे असतं तर त्याच्यामध्ये लाल, हिरवा, पिवळा, गुलाबी, केशरी या रंगांना भरपूर महत्त्व आहे. तर आपण याच रंगांना नेण्याचा विचार करावा. आता बघा, साडी नेताना अजून एक गोष्ट काय लक्षात ठेवायची की ती साडी पिको वगैरे केलेली नसली पाहिजे. म्हणजे पूर्ण जे अखंड कापड असतं ना तर तेच ओटी भरण्यामध्ये दिलं जातं. आणि आपण सुद्धा कुणी पाहुण्यांकडे वगैरे गेलो, आपला म्हणजे मानपान केला, कुणी आपली ओटी भरली किंवा एक पाहुणचार म्हणून आपण काय करतो, आपल्याकडे एखादी महिला आली आणि तिची पाठवणीची परत वेळ झाली, निरोप देण्याची त्यांना वेळ झाली की आपण त्यांना साडी वगैरे देतो. तर आपण काही अशी पिको फॉल लावलेली साडी देतो का? नाही, पूर्ण नवी कोरी घडीबंद साडी आपण देतो. अगदी त्याच पद्धतीने आपल्याला आपल्या कुलदेवीला जो काही मानपान करायचा आहे त्यासाठी साडी द्यायची आहे. बघा, आता तुम्हाला साडीबद्दल समजलं. किंवा तुम्हाला जर साडी न्यायची नसेल तर तुम्ही मी तुम्हाला जे रंग सांगितले त्या रंगांचा ब्लाऊज पीस किंवा ओढणी किंवा ज्याला चुनरी असं म्हटलं जातं तर ते नेलं तरी सुद्धा चालेल. किंवा आजकाल शेला मिळतो किंवा तशी शाल असते, जाळीदार एखादं कापड असतं बघा त्या रंगाचं. तर वस्त्रामध्ये तुम्ही यापैकी कोणताही एक प्रकार निवडा आणि तो नेऊ शकता. किंवा आजकाल रेडीमेड ओटीचं साहित्य मिळतं, त्याच्यामध्ये अगदी लहानसा असा कापडाचा तुकडा असतो आणि त्याच्यावरच सगळं ओटीचं साहित्य पॅक केलेलं असतं, ते नेलं तरीही चालेल. मग त्याच्यामध्ये काही गोष्टी या जास्तीच्याही असू शकतात. मग ते ज्या पद्धतीने पॅक केलेलं असेल तर त्या पद्धतीने तुम्ही नेलं तरी सुद्धा चालेल. आता बघा, ओटीच्या साहित्यामध्ये काही ठिकाणी काय असतं, खोबऱ्याची वाटी असते,
हळकुंड असतं, बदाम, खारीक, सुपारी यांचाही समावेश होतो किंवा आरसा, कंगवा याही गोष्टी असतात. तर मी म्हणूनच तुम्हाला सांगितलं ज्या पद्धतीने तुम्हाला ओटीचं साहित्य तयार करता येईल, मग तुम्ही ते घरच्या घरी एक एक वस्तू जमवून तयार करू शकता किंवा मग तुम्हाला डायरेक्ट दुकानात जाऊन रेडीमेड भेटत असेल ते तुम्ही नेलं तरीही चालेल. पण एक सामान्यतः ओटीच्या साहित्यामध्ये काय काय असतं ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. बघा, आता ओटी भरण्याची सगळ्यात सोपी पद्धत मी तुम्हाला सांगते. सर्वात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, एक ताट घ्यायचं आहे. एक मोठ्या आकाराचं ताट घ्या किंवा परात घेतली तरी पण चालेल. आता या ताटामध्ये किंवा परातीमध्ये आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा काय ठेवायचं आहे, देवीसाठी घेतलेलं वस्त्र. म्हणजे आपण ब्लाऊज पीस घेतलेला असेल तर तो, किंवा साडी, शेला, शाल, ओढणी, तुम्ही जे काही घेतलेलं असेल ते सगळ्यात पहिल्यांदा ठेवा. मग त्याच्यावर आपल्याला धान्य म्हणजे तांदूळ, गहू, तुम्ही जे काही घेतलेलं असेल तर ते ठेवायचं आहे. शृंगाराच्या सर्व वस्तू आणि नारळ ठेवायचं. नारळ कसं ठेवायचं, तर नारळाची शेंडी म्हणजे नारळाचा देठ जो असतो ना, तर तो देवीकडे आला पाहिजे. आपण तिचा मानपान करतोय ना, तर नारळाची शेंडी देवीकडे आली पाहिजे अशा पद्धतीने आपण ते नारळ ठेवायचं. त्याच्यानंतर देवीला हळदी कुंकू लावायचं. फूल किंवा गजरा, वेणी अर्पण करायची. आता मंदिरांच्या ठिकाणी तुम्ही गेलात आणि तिथे जर भरपूर गर्दी असेल, त्यातल्या त्यात तुम्ही मूळपीठावर गेलात, तर तुम्हाला एवढं सगळं करायला भेटणार पण नाही. त्याच्यामुळे तुमच्या हातामध्ये जे काही ओटीचं साहित्य आहे ते तुम्ही तिथे असलेल्या पुजाऱ्यांकडे दिलं तरी पण चालेल, किंवा जर शक्य असेल तर मग तुम्हाला या सगळ्या एक एक गोष्टी स्टेप वाईज करता आल्या तर तुम्ही करू शकता, ज्या आता मी तुम्हाला सांगत आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलं, देवीला सर्वप्रथम हळदी कुंकू लावायचं, फूल, गजरा किंवा वेणी अर्पण करायची. आपल्याला सुद्धा म्हणजे आपण सुद्धा एक महिला आहोत, स्त्री आहोत, तर आपल्याला सुद्धा आपण हळदी कुंकू लावून घ्यायचं. त्याच्यानंतर देवीला दिव्याने ओवाळून घ्यायचं. धूप अगरबत्ती लावणं शक्य होणार असेल तर तेही लावा. त्याचबरोबर देवीचा एखादा मंत्र म्हणा, ओम कुलदेवताय नमः, किंवा तुमची कुलदेवी आई तुळजाभवानी असेल तर ओम श्री तुळजाभवानी देवे नमो नमः अशा पद्धतीने तुम्ही मंत्र म्हणू शकता. आता हे मी फक्त तुम्हाला एक उदाहरणादाखल सांगितलं. तुमची कुलदेवी जी आहे तर तिचं नाव तुम्ही याच्यामध्ये घालून तो मंत्र म्हणू शकता. देवीकडे तुम्हाला जे काही मागणं मागायचं आहे किंवा देवीकडे जी प्रार्थना करायची आहे, ज्याच्याबद्दल तुम्हाला कृतज्ञता व्यक्त करायची आहे, तर देवी तुझ्या कृपेने जे काही चाललेलं आहे ते अशाच पद्धतीने चांगल्या प्रकारे चालू दे, किंवा काही मागणं मागायचं असेल तर त्या पद्धतीने तुम्ही देवीकडे मागा. आणि देवीला जर तुम्ही काही गोडधोड नेलं असेल, म्हणजे बरेच जण घरून आजकाल बेसनचे किंवा गव्हाच्या पिठापासून बनवलेले लाडू देवीला तयार करून नेतात, तर तेही तुम्ही नेऊ शकता. काही नेलं नसेल तर आपण फळ म्हणून नारळ घेतलेला आहे, त्यामध्ये सगळं काही आलं. तर दिव्याने देवीला ओवाळून घेतलं, देवीकडे प्रार्थना केली. त्याच्यानंतर ओटीचं ताट उचलून धरायचं. आता समजा हे ताट आहे तर ते आपण आपल्या छातीच्या लेवलला येईल अशा पद्धतीने उचलून धरायचं. आणि जशी काही समोर आपली कुलदेवी आहे तर हे ताट आपण उचलून धरल्यानंतर आपण ते असं म्हणजे उभंच राहायचं ओटी भरताना, आणि आपण उठून अशा पद्धतीने ताट धरलेलं आहे तर देवीकडे ते न्यायचं आणि पुन्हा खाली ठेवायचं. त्याच्यानंतर पुन्हा देवीकडे न्यायचं, पुन्हा खाली ठेवायचं. अशा पद्धतीने आपण 3 वेळा किंवा 5 वेळा हे करू शकतो आणि ती ओटी आपण देवीच्या पुढे ठेवून द्यायची. आता आपण जर आपल्या देवघरातच देवीची ओटी भरणार असू, देवाऱ्यासमोर बसून, तर खूप निवांतपणे शांतपणे आपल्याला सगळ्या गोष्टी अगदी सागर संगीत करता येतील. तुम्ही जवळपासच्या एखाद्या मंदिरात गेलात, तिथे खूप जास्त गर्दी राहत नसेल तर तिथेही तुम्हाला सगळं सागर संगीत करता येईल. मात्र तुम्ही देवीच्या मूळपीठावर गेलात तर शक्यतो असं कधीच नसतं की मूळपीठावर अजिबात गर्दी नव्हती. मग गर्दी असल्यामुळे काय असतं की तिथे पुजारी असतात किंवा देवीची सेवा उपासना करणारे खास व्यक्ती काही नेमलेले असतात, तर त्यांच्याकडे आपल्याला सगळं ते ओटीचं ताट किंवा ओटीचं साहित्य आपण ज्या पिशवीत वगैरे घेतलेलं आहे तसं ते आपल्याला पुजाऱ्यांकडे द्यावं लागतं. आणि मग ते देवीच्या चरणाशी लावून मग त्यातला गजरा असेल किंवा नारळ वगैरे असेल तर ते आपल्याला देतात, किंवा काही प्रसाद स्वरूपात आपल्याला ते देतात. मग त्या पद्धतीने आपण स्वीकार करायचा आणि देवीची ओटी भरलेली आहे तर असा त्याचा अर्थ होतो. आता बघा, पुढची गोष्ट मी तुम्हाला ही सांगते की ज्यावर खूप प्रश्न येतात. खरं तर देवीची ओटी घरातील कोणत्याही महिलेने भरली तरी पण चालते. त्यामध्ये विधवा, सवाष्ण, कुमारिका, वृद्ध, तरुण असा कोणताच भेद नाही. त्याच्यामुळे अजिबात काळजी करू नका. तुम्ही ज्याही पद्धतीच्या महिला आहात
तर तुम्ही तुमच्या कुलदेवीची ओटी नक्कीच भरू शकता. तो तुम्हाला पूर्णतः अधिकार आहे. आणि काही अडीअडचण असेल आणि त्याच दिवशी तुम्हाला देवीची ओटी भरायची असेल, पण अडीअडचणीमुळे शक्य होत नसेल, तर तुमच्या घरातल्या पुरुषाने देवीची ओटी भरली तरी पण चालणार आहे, काहीच हरकत नाही. तर अशा पद्धतीने अधिकाच्या महिन्याचा नक्की लाभ घ्या. आपल्या कुलदेवीला अजिबात विसरू नका आणि कुलदेवीची ओटी, तिचा मान सन्मान आपण आवर्जून करायचा आहे. कुलदेवीचा आशीर्वाद, आपल्या कुलदैवतांचा आशीर्वाद आपल्या कुटुंबावर असणं फार महत्त्वाचं आहे. तर एवढी एक साधी सोपी गोष्ट नक्की करा. आता कुलदेवाचा मानपान कसा करायचा यावर तुम्हाला जर ऐकायचं असेल तर नक्की मला खाली कमेंट करा, मग आपण त्याच्यावर सुद्धा लवकरच व्हिडिओ घेऊन येऊ. आता बघा, तुम्ही जर घरीच तुमची कुलदेवी समजून म्हणजे कुलदेवीची मूर्ती, टाक, फोटो यापैकी काही असेल आणि तिथेच तुम्ही ओटी भरलेली असेल, किंवा काही नसल्यामुळे तुम्ही तुळशीची ओटी भरली, असं काहीतरी केलं असेल, मग तुम्हाला प्रश्न पडतो, आम्ही तर साडी वगैरे सगळं काही तिथे कुलदेवी समजून अर्पण केलं, नंतर मग त्या साडीचं वगैरे काय करायचं, ओटीच्या साहित्याचं काय करायचं. तर तुम्ही साहित्य घेतानाच असं घ्या की जे तुम्हाला वापरता येईल. मग साडी सुद्धा तुम्ही नेसू शकता, अशा पद्धतीने ती साडी ओटी भरण्यासाठी घ्या. बांगड्या वगैरे सुद्धा तुम्हाला येतील अशा पद्धतीच्याच घ्या. आणि कुलदेवीच्या चरणाशी लागलेली ओटी किंवा कुलदेवीने साक्षात नेसलेली साडी, बांगड्या वगैरे तुम्हाला जर स्वतः वापरण्याची संधी त्या निमित्ताने मिळत असेल, तर यापेक्षा भाग्याची गोष्ट काय आहे. तर मग तुम्ही त्या गोष्टी तुम्हाला स्वतःला वापरण्यासाठी नंतर घेऊ शकतात. तर ज्या दिवशी ओटी भरलेली आहे त्या दिवशी संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर सुद्धा ती ओटी तशीच राहू द्या, जर तुम्ही घरच्या घरी ओटी भरलेली असेल देव्हाऱ्यातच तर. आणि दुसऱ्या दिवशी मग ते साहित्य काढून घ्या आणि मग तुम्हाला जेव्हा संधी मिळेल तेव्हा तुम्ही त्या गोष्टी वापरायला काढू शकतात. म्हणजे वेळेनुसार मग तुम्ही साडी, बांगड्या त्या वापरल्या तरी सुद्धा चालणार आहे. तर मंडळी, ही होती देवीच्या ओटी संबंधित संपूर्ण माहिती. तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये नक्की विचारा. व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा. आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ नेहमीच पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि तुम्हा सर्वांना अधिक मासाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम श्री तुळजाभवानी देवे नमो नमः. धन्यवाद.